नमस्कार मैत्रिणी, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला लाल मिरचीची राजस्थानी चटणी दाखवणार आहे। चला तर मैत्रिणींनो, आपण आता ही चटणी कशी करायची ते बघूया। पहिल्यांदा मी बाउलमध्ये ताक घेतलेलं आहे, अर्धा बाउल ताक घेतलेला आहे। आणि आता आपण हे ताकामध्ये लाल मिरच्या घेणार आहोत। आता या लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि ताक घेतलेलं आहे। आता या लाल मिरच्या आपल्याला ताकामध्ये भिजत टाकायच्या आहेत। देठं काढून आपल्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि या मिरच्या आपल्याला अर्धा पाऊण तासासाठी ताकामध्ये भिजत ठेवायच्या आहे। तर लाल मिरची आणि ताक हे दोन्ही एकत्र करून अर्धा तास भिजत ठेवायचं आहे। आता चला तर मग आपण ह्या मिरच्या ताकामध्ये टाकून घेऊया। आता ह्या मिरच्या आपण ताकामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायच्या आणि झाकण ठेवून त्याला अर्धा पाऊण तास भिजू द्यायच्या आहे या मिरच्या। आता चला आपण ह्या मिरच्या भिजण्याची वाट बघणार आहोत। ह्या ताकामध्ये व्यवस्थित अशा मिरच्या भिजल्या जातात आणि नंतर आपण ह्या मिरच्या वाटून घेणार आहोत। तर बघा मैत्रिणींनो, आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू आणि अर्धा तासासाठी आपण मिरची भिजायची वाट बघू। आता आपला अर्धा तास झाला आहे। आता आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा भिजलेल्या आहेत। आता मी तुम्हाला दाखवते पुढे काय करायचे। आता त्यानंतर आता ह्या मिरच्या आपण काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। आता ह्या मिरच्या यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, आपल्याला वाटण्यासाठी वापर करायचा आहे तो ताकाचाच करायचा आहे। आता आपण सर्व मिरच्या काढून घेतलेल्या आहे। आता आपण त्यामध्ये थोडं ताक आणि मीठ टाकूया। ताक आणि मीठ टाकून आपल्याला एक मिक्सरला गरका देऊन घ्यायचा आहे। आता त्यामध्ये थोडे आपण मीठ टाकले आहे। आता मिक्सरला आपण एक गरका देऊन घेऊया। आता आपण मिक्सरला एक गरका दिलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 4-5 पाकळ्या लसणाच्या। लसूण जास्त टाकला तरी चालतो। 4-5 पाकळ्या लसणाच्या, कोथिंबीर आणि थोडे जिरे टाकायचे आहे। आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। आता हे त्यामध्ये अजून थोडंसं 2 चमचे ताक टाकून आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। आता व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे चटणी। यासाठी आपल्याला लागणार आहे, मी त्यासाठी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडे जिरे घेतले आहे, थोडे जिरे लसूण आणि बडीशोप घेतलेली आहे। थोडे जिरे लसूण बडीशोप घेतलेले आहेत। तर चला तर मग आणि थोडीशी साखर त्यामध्ये नंतर टाकायची आहे। आता गॅसवर मी छोटंसं कढई ठेवलेली आहे। आता आपण फोडणी करून घेऊ। या फोडणीमध्ये लसूण टाकायचा, लसणानंतर आपल्याला जिरे आणि बडीशोप हे दोन्ही फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आणि नंतर आपण जी चटणी वाटली आहे ती चटणी त्यामध्ये टाकून घ्यायची। आता चला तर आपण यामध्ये लाल चटणी टाकून घेऊया। ही फोडणी आपली रेडी झाली आहे। त्यामध्ये चटणी टाकून व्यवस्थित अशी चटणी परतून घ्यायची। तर बघा मैत्रिणींनो, आता आपली चटणी परतून होत आली आहे। आता आपण ती सर्विंग बाउलमध्ये आता 2 मिनिटच परतायची ती चटणी आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची। तर बघा आपली चटणी परतून झाली आहे। आता आपण सर्विंग बाउलमध्ये ती काढून घेऊया। आता आपण सर्विंग बाउलमध्ये ती काढून घेतली आहे। बघा तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही राजस्थानी लाल मिरचीची चटणी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा करून बघा ही लाल मिरचीची राजस्थानी चटणी। धन्यवाद।